2 टर्मचा कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीनं गतिमान विकास करण्याच्या दृष्टीनं केलेला आहे। त्याची पोचपावती निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्र पक्ष घटक पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील। या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जनता ही अदालत आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून 10 वर्ष कोण अवेलेबल आहे हे बघून लोक मतदान करतील। ते मोठं मताधिक्य असेल, लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे हे आपण सगळी मंडळी पाहतोय। अर्ज कसे भरले? म्हणजे डमी अर्ज भरला आहे, तुमचा एक अर्ज आहे। डमी अर्ज थोड्या वेळानं भरला जाईल। सुधीर गाडगिळांचा दुसरा डमी अर्ज भरला गेलेला आहे आणि बाकीचे आम्ही 2 अर्ज भरले। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून त्रांगडं निर्माण झालं ते पहिल्यापासून आम्ही तुम्हाला विचारतो की ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे का, आणि आता तर अधिक फायदेशीर झालंय का ज्या पद्धतीनं बंडखोरी झाली? नाही, महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा चाललेला काही जो तिकिटाच्या संदर्भातला घोळ आणि बंडखोरी ही आपल्यावर पत्त्यावरच पडेल असं सांगणं आज या दृष्टिकोनातून बरोबर नाही। पण आपल्या कामा आणि घटक पक्षांची, भारतीय जनता पार्टीची, मोदी साहेबांची ही सगळा मोठा करिश्मा असल्यामुळं मी त्या परिवारातला एक सैनिक आहे आणि यामुळं निश्चितपणानं या विकासाच्या घौडदौडीमध्ये एक सैनिक या नात्यानं काम करू शकतोय। मुख्यमंत्री डीसीएम येतात दोन्ही आणि प्रधानमंत्र्यांची टायमिंग ठरली का सर? प्रधानमंत्र्यांच्या सभेचं टायमिंग हे आपणाला सोमवार मंगळवारपर्यंत कळलं जाईल, पण त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे। अजून वेळ निश्चित किंवा तारीख निश्चित केलेली नाही, पण ती लवकरात लवकर मिळेल। नाही, माझ्या दृष्टिकोनातून तसं काही वाटत नाही। पार्टीनं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळे तशी काही नाराजी आहे असं माझ्या दृष्टीने वाटत नाही। आता ते इलेक्शन रंगल्याशिवाय कळणार नाही। इलेक्शन रंगात येऊ द्या, निश्चितपणानं सांगू। कोणताही पलवान आला तर तुम्ही चितपड करणार, 100% करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।